निसर्ग ॲग्रो फार्मच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, गावरान कुक्कुटपालन असो वा शेळीपालन असो, शेड नेमका कसा असावा? तर मित्रांनो, साध्या भाषेत आणि सोप्या भाषेत सांगायचे झाले तर ऊन, वारा, थंडी आणि पाऊस यापासून संरक्षण करणारा आपला कमी खर्चातील असा शेड असावा. मित्रांनो, शेड बांधतेवेळी एक संकल्पना ठेवून आपण शेड बांधणे हे करावी. 15 ते 20 आपल्या शेळ्या आणि 100 ते 150 कोंबड्या साठी आपला मजबूत असा शेड कसा निर्माण होईल व इथूनच आपण कशी या व्यवसायाला वाटचाल द्यावी याकरता आपण कमी खर्चातच शेडची बांधणी करावी. मित्रांनो, तर बघू शकाल की मी कशा प्रकारे हा 20 बाय 16चा शेड बांधलेला आहे. याची एकूण रचना कशा पद्धतीने बांधून घेतला आहे हे मात्र व्हिडिओमध्ये आपण पाहू. मित्रांनो, तर बघू शकता. तर इथे मित्रांनो आपण 9 सिमेंटचे खांब घेतले आहे, जे की सिमेंट कॉन्क्रीटमध्ये व्यवस्थितरित्या पक्के करून घेतले आहे. आणि खाली बघू शकाल मित्रांनो आपण यात इथे 3 पत्र्याचा उपयोग केला आहे, जे की आपल्याला 3 पत्रे 8 लागले आहे. ते व्यवस्थितरित्या आपण नट बोल्टमध्ये फिट करून घेतले आहे. वरती बघाल तर आपण 1 इंची जाळीचा वापर केला आहे, जेणेकरून शेडच्या आतमध्ये मुंगूस, उंदीर, घास, रानबोक्या, मांजर यासारखे हिंस्त्र प्राणी आतमध्ये जाणार नाही व पक्ष्यांचे नुकसान होणार नाही. तर मित्रांनो, आपण शेडच्या आतील रचना आणि बांधणी बघणार आहोत. तर चला मित्रांनो, इथे समोर आल्यानंतर आपल्याला दिसेल की इथे आपण एक असा पक्का असा गेट तयार करून घेतला आहे. तर मित्रांनो, आतमध्ये जाऊन बघूया. आपण वरची बांधणी आणि रचना बघितली तर मित्रांनो, एक असं मजबूत आपण स्ट्रक्चर इथे तयार केला आहे. बास आणि बल्लीचा उपयोग करून घेतला आहे. एका बाजूला 16 बास बल्ली आणि दुसऱ्या बाजूला बघाल तर 16 अशा 32 बास बल्ले लावलेले आहे. वरती बघाल तर आपण इथे असे सिमेंटच्या खांबावरती आडू टाकून घेतले आहे, जे की आपले दोन्ही साईडला तिन्ही साईडला असे आडू टाकून घेतले आहे. पक्के आणि मजबूत असे आपण आडू टाकले आहे. मित्रांनो, बघू शकाल, जे की हलणार नाही. आपण शेततळ्याचा कागद टाकून घेतला आहे, जो की मजबूत आहे. आपण ट्रकवरती झाकणारी ताडपत्री सुद्धा इथे वापर करू शकतो. तर मित्रांनो, खालची रचना बघितली तर आपण इथे चांगला मजबूत असा पक्का मुरुम चोपून घेतलेला आहे. तर मित्रांनो, एकंदरीत सांगायचं झालं तर शेडची बांधणी करत असताना आपल्याला एकूण खर्च किती आला ते बघूया. मित्रांनो, तर आपल्याला जे हे की सिमेंटचे खांब आहे याचा खर्च, एक सिमेंटचा खांब आपल्याला मित्रांनो 300 रुपयाला, म्हणजेच 9 खांबाची किंमत आपल्याला एकूण 2700 रुपये पडलेली आहे. सिमेंटचे जे पत्रे आहेत त्याचा खर्च आपल्याला मित्रांनो एकंदरीत 8,000 रुपये आला आहे. आणि तारपत्री 2,500ची आणि हे 16 बाजबल्ली जे आहे त्यांचा खर्च आपल्याला मित्रांनो 2,500 रुपये आला आहे. 1,200 रुपये आडूचा आला आहे. आणि राहिली आपली जाळी, तर मित्रांनो ह्या 1 इंच जाळीचा बंडल आपल्याला 50 फुटीचा मिळाला, जे की आपल्याला 4,000 रुपयात 50 फुटी ह्या बंडल आलेला आहे. मित्रांनो, एकंदरीत सांगायचं झालं तर 17 ते 18 हजारात आपल्याला एक असा पक्का शेड, ज्या शेडमध्ये आपण 100-150 कोंबड्या आणि 15 ते 20 शेळ्यांचं संगोपन उत्तमरित्या करू शकतो. इथे बघाल तर मित्रांनो, आपण असे इथे बांबू बांधून घेतले, जेणेकरून रात्रीच्या वेळेला आपल्या संपूर्ण कोंबड्या हा वरती मुक्काम करतील. जशा जशा मित्रांनो आपल्याकडे कोंबड्याची संख्या वाढेल तसे तसे आपण इथे बाज बांधून घेऊ. साईडला बघू शकाल तर इथे आपल्याला संपूर्ण इथे तेलाचे डबे बांधून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्या सर्व कोंबड्या इथे अंडी देतील. त्या आणि रोवणीच्या कोंबड्या मित्रांनो आपण या पिंजऱ्यामध्ये ठेवणार आहोत, जेणेकरून दुसऱ्या कोंबड्याचा त्रास या कोंबड्याला होणार नाही. आताच त्यांचं खाण्याची आणि पाणी पिण्याची व्यवस्था आपण आताच करणार आहोत मित्रांनो, रोवणीच्या कोंबड्याची. तर मित्रांनो, एकंदरीत सांगायचे झाले तर तुम्हाला शेडची संकल्पना कशी वाटली, आपला शेड हा कसा वाटला मित्रांनो, नक्की आपण कमेंटमध्ये मला जरूर सांगा. मित्रांनो, धन्यवाद.